वेलकम बॅक टू डिवाइन टॅरोट विजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग पायसेस म्हणजेच मीन राशीच्या लोकांसाठी असणार आहे. सो या रीडिंगमधून तुमच्या करंट सिच्युएशनसाठी गायडन्स भेटेल. जेव्हा पण तुम्ही या रीडिंगपर्यंत पोचाल तेव्हा तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच काहीतरी गायडन्स भेटेल. या व्हिडिओशी कनेक्ट होण्यासाठी तुमच्या एनर्जीज एक्सचेंज करण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे, जेणेकरून तुमचे एनर्जीज आहेत ते एक्सचेंज होतील. ही टाईमलेस आणि कलेक्टिव्ह रीडिंग आहे, खूप लोकांसाठी आहे. सो जो पार्ट तुमच्याशी रेझोनेट होतो तेवढाच तुम्हाला घ्यायचा आहे. पाईल 1, पाईल 2 आणि पाईल 3 आहे. एक पाईल तुम्हाला चूज करायची आहे आणि एक पाईल मग मी तुम्हाला गायडन्स देत जाईल की प्रत्येक पाईलमध्ये काय गायडन्स आला आहे तुमच्यासाठी ते. सो तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही मनामध्ये ठेवू शकता आणि त्यानंतर मी तुम्हाला आता गायडन्स देईल. सो ज्यांनी पाईल 1 सिलेक्ट केलं होतं तर इथे मी सगळ्यात आधी बघू शकते की तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला डिसिजन्स घेण्यासाठी पहिले खूप जास्त प्रॉब्लेम्स होत होते पास्टमध्ये. आणि जर तुम्ही कोणाकडून गायडन्स जरी मागितला असेल तर तुमच्या फॅमिलीमधून जर एल्डर पर्सन असेल कोणी, म्हणजे तुमचे फादर असू शकतात किंवा दुसरं कोणीही मोठा व्यक्ती तुमच्या क्लोज वन्स असतील किंवा फ्रेंड सर्कलमध्ये असेल तर तुम्ही त्यांच्याकडून नक्कीच गायडन्स घेतला होता पास्टमध्ये. आणि मे बी त्यांनी ते तेवढे त्या टाईमला हेल्पफुल नव्हते किंवा त्यांनी तुम्हाला गायडन्स दिला नाही, जसं गाईड केलं पाहिजे होतं तसं तुम्हाला गाईड नाही केलं किंवा सपोर्ट नाही केलं त्या सिच्युएशनला, तुम्हाला त्या सिच्युएशनमधून बाहेर काढण्यासाठी. बट मला आता इथे दिसते की तुम्हाला आता फायनली सोल्युशन भेटलं आहे त्या गोष्टींचं. तुम्ही जे खूप जास्त ओव्हरथिंकिंग करत होता किंवा काय सिलेक्ट केलं पाहिजे तुम्ही लाईफमध्ये, खूप साऱ्या ऑप्शन्समधून तुम्ही काय सिलेक्ट केलं पाहिजे हे समजत नव्हतं, तर आता तुम्हाला ती क्लॅरिटी येताना दिसते आहे. सो पाईल 2 ज्यांनी इथे सिलेक्ट केलं होतं, मला असं दिसतं आहे की तुमच्या लाईफमध्ये आता सध्याना बॅलन्सच नाही आहे लाईफमध्ये आणि तुमची प्लॅनिंग व्यवस्थित नाही आहे. तुम्ही प्लॅन करताय तर त्याच्यावरती ॲक्शन्स तुमचे कमी पडत आहे असं मला इथे या ठिकाणी दिसतं आहे. आणि मेन म्हणजे काय प्रॉब्लेम आहे तुमचा माहिती आहे का, की कधी तुम्ही जे डिसिजन्स घेता किंवा काही म्हणजे असे तुमच्या लाईफमध्ये असं होतं की तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ना ते त्यांना असं फील होतं की तुम्ही कॅपेबल नाही आहात काही गोष्टी करण्यासाठी. त्या गोष्टींमुळे तुम्हाला खूप जास्त हर्ट होतं, तुमचा इगो हर्ट होतो आणि तुम्हाला असं पण फील होतं की तुम्ही त्या गोष्टींवरती काहीतरी ॲक्शन्स घेतले पाहिजेत किंवा रागामध्ये तुम्हाला त्या टाईमला असं फील होतं की मी आता काहीतरी ॲक्शन्स घेणार आहे किंवा म्हणजे आतून एकदम नेगेटिव्ह फिलिंग येते. त्या टाईमला ॲक्शन्स घ्यायचं मन होतं, बट तुम्ही त्या टाईमला प्रेफर करता शांत राहायचं आहे आणि त्याच्यामुळे तुमचं कॉन्फिडन्स थोडा कमी होतो. पाईल 3 ज्यांनी पण इथे चूज केलं आहे, मी इथे बघू शकते की तुमच्या लाईफमध्ये आता तुम्हाला कुठल्याच गोष्टी सक्सेस का नाही होत आहेत, त्याच्या मागचं एक रिझन आहे. ते म्हणजे काय आहे माहिती आहे, तुमचे एफर्ट्स तुम्ही टाकताय पण प्रॉब्लेम काय आहे, तुमच्यासमोर खूप सारे ऑप्शनसुद्धा आहेत पण तुम्ही ॲक्शन्स घेत नाही आहे. म्हणजे तुम्ही फक्त विचार करताय की ही गोष्ट केली पाहिजे, ही गोष्ट केली पाहिजे, पण त्या गोष्टींवरती ॲक्शन नाही करत आहे. फक्त विचारच चालू आहेत की मी गोष्ट करेन किंवा ती गोष्ट करेन. पण जर तुम्ही फक्त विचारच कराल आणि ते प्लॅन एक्झिक्यूटच नाही करणार तर मग ते सक्सेस कसं होणार. सो हा मेन पॉईंट आहे. पाईल 3 ज्यांनी चूज केलं आहे, तुम्हाला ॲक्शन्स घेणं नाही खूप जास्त गरजेचं आहे. बाकी सक्सेस तुमचाच आहे जर तुम्ही एफर्ट्स टाकत राहिलात तर. आणि कमेंट करा जर रीडिंग रिलेट झाली असली तर. थँक्यू फॉर